नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून धिरडे कसे करायचे ते बघणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथं बाउल घेतला आहे। या बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ, 4 चमचे रवा, 1 वाटी दही। ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतले त्याच वाटीने सर्व प्रमाण घेतलेलं आहे मी। तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं पाण्याचा वापर कमी जास्त होऊ शकतो। तर या ठिकाणी मला 1 ग्लास पाणी वापरलं होतं, तुम्हाला कमी जास्त होऊ शकतं। त्याच्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो। तर या ठिकाणी मी हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती टाकत आहे। तुम्हाला हवं असेल तर लाल तिखटाचा वापर करू शकता। थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी पौष्टिक नाश्ता आहे, एकदा नक्की ट्राय करा। तर अशा प्रकारे आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर हे साईडला ठेवूया। तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि पेन जो आहे तो मी इथं मीडियम केलेला आहे। तर अशा प्रकारे तेल सर्व पसरून घेऊया आणि थोडं थोडं बॅटर करून आपण याचे धिरडे बनवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे करायचा। गॅस जो आहे तो एकदम लो ठेवायचा आहे आपल्याला। तर हे सर्व पसरून घेऊया। त्याच्यानंतर थोडंसं तेलाचा वापर करत आहे आणि याच्यावरती प्लेट झाकून 1-2 मिनिटं आपण ठेवणार आहोत, जेणेकरून आपले धिरडे जे आहेत ते कच्चे राहणार नाहीत, चांगल्या प्रकारे ते कुक होते। तर बघू शकता पूर्णपणे वरचे जे थिकनेस आहे ते एकदम व्यवस्थित आहे। तर हे पलटून घेऊया। तर झटपट होणारा हा नाश्ता आहे, इन्स्टंट म्हटला तरी चालेल। तर अशा प्रकारे सर्व धिरडे तयार करून घेऊया। तर झटपट अशी आपली धिरडेची रेसिपी तयार आहे। तर एका बाउलच्या ज्वारीच्या पिठामध्ये टोटल माझे 13 धिरडे तयार झालेले आहेत। तर आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर,